नमस्कार मित्रांनो, वेलकम टू आवर चॅनल. आज आपण शिकणार आहोत मॅथमधील महत्त्वाचा कन्सेप्ट लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल, म्हणजेच एका चलातील रेषीय समीकरणे. या समीकरणांमध्ये आपण काय शिकणार तर व्हेरिएबल म्हणजे काय, डिग्री म्हणजे काय, कोएफिशियंट म्हणजे काय आणि कॉन्स्टंट टर्म काय असते, तसेच लिनियर इक्वेशन सॉल्व्ह कसे करावे आपण हे या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपणास या सर्व टर्म समजतील आणि विविध कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा हे उपयोगी पडेल. तर चला सुरू करूयात. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल हे समजून घेण्याआधी इक्वेशन म्हणजे काय हे समजणे खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो. तर इक्वेशन त्याला म्हणावे ज्या एक्सप्रेशनमध्ये इक्वल साइन असेल, म्हणजे बरोबर चिन्ह असेल, त्या एक्सप्रेशनला इक्वेशन असे म्हणतात. बरोबर चिन्हाच्या लेफ्ट हँडच्या साईडला LHS तर उजव्या साईडला RHS असे म्हणावे. आता या इक्वेशनमध्ये एक्स जे अल्फाबेट इंग्रजी लेटरने दाखवले आहे त्याला व्हेरिएबल म्हणावे, त्यालाच मराठीत चल असे म्हणतात. ते ABC XYZ इत्यादी इंग्रजी अल्फाबेटने दाखवता येते. यामध्ये डिग्री काय असते, जे व्हेरिएबल आहे, जे चल आहे त्याचा हायेस्ट पॉवर जो असेल त्याला म्हणतात त्याची डिग्री. येथे हायेस्ट पॉवर 1 आहे म्हणून याची डिग्री 1 झाली. आता कोएफिशियंट म्हणजे काय, ज्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे, म्हणजे व्हेरिएबलच्या सोबत जो गुणाकार रूपात डिजिट आला आहे त्याला म्हणणार कोएफिशियंट. या ठिकाणी एक्सचा कोएफिशियंट 2 आहे. तर स्थिरांक म्हणजेच कॉन्स्टंट टर्म 8 आणि 20 या इक्वेशनमध्ये हे स्थिरांक आहे. तर आपणास इक्वेशन म्हणजे काय समजले असेल आणि व्हेरिएबल, डिग्री, कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट टर्म सुद्धा समजले असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूयात लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल नेमके काय असते. लिनियर इक्वेशनची डेफिनेशन काय. तर मित्रांनो, ज्या इक्वेशनमध्ये एकाच प्रकारचे चल असून त्याचा हायेस्ट पॉवर 1 असेल त्या इक्वेशनला लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल असे म्हणतात. या इक्वेशनमध्ये एक्सचा पॉवर 1 आहे म्हणून हे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आहे. एक्झाम्पल दुसरे पाहूया मित्रांनो. समजा 3x + 2y = 10. हे लिनियर इक्वेशन आहे का? हे लिनियर इक्वेशन नाही, कारण याच्यामध्ये 2 व्हेरिएबल आले आहेत. त्यांच्या दोघींचा पॉवर जरी 1 असला तरी व्हेरिएबल 2 आहेत म्हणून हे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल नाही. समजा 5x² - 3 = 2. जर या इक्वेशनचा विचार केला, येथे सुद्धा एक व्हेरिएबल आहे, मात्र त्याची डिग्री म्हणजे पॉवर म्हणजेच घातांक 2 आहे म्हणून हे सुद्धा लिनियर इक्वेशन नाही. तर आपणास लिनियर इक्वेशन कसे ओळखावे, नेमके काय असते हे समजले असेल. आता आपण यापुढे पाहूयात लिनियर इक्वेशन सॉल्व्ह कसे करावे. फॉर एक्झाम्पल, सॉल्व्ह द लिनियर इक्वेशन 2x - 1 = 5. म्हणजे सॉल्व्ह म्हणजे लिनियर इक्वेशन मधील जे व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू फाइंड करणे, त्याला म्हणणार सॉल्व्ह द लिनियर इक्वेशन. आता ते सॉल्व्ह कसे करावे तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. येथे व्हेरिएबल 2x आहे, व्हेरिएबल x आहे, एक्सचा कोएफिशियंट 2 आहे. व्हेरिएबल असणारी टर्म ॲज इट इज लिहिली. -1 LHS ला आहे, त्याला RHS ला पाठवा. तो -1 चा RHS ला +1 झाला. 2x = 5 + 1 6. आपणास फक्त व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून 2 हा मल्टिप्लायर तिकडे डिवाइड होईल. x = 6/2 आणि म्हणून x = 3 हे आपल्या या इक्वेशनसाठीचे सोल्युशन झाले. आता हे सोल्युशन या व्हेरिएबलची व्हॅल्यू 3 ही राईट का रॉंग, चूक का बरोबर, हे आपल्याला क्रॉस चेक करता येते. त्यासाठी एक्सची व्हॅल्यू आपण इथं LHS मध्ये टाकूयात. आपण त्याला करूयात आता क्रॉस चेक, म्हणजे आपले आन्सर, आपले सोल्युशन बरोबर आहे का चूक. LHS
LHS मध्ये एक्सची व्हॅल्यू टाकूयात. 2x - 1 ही LHS होती. LHS मध्ये व्हॅल्यू टाकूयात 2 ॲज इट इज. द व्हॅल्यू ऑफ x 3 - 1. याला जर सॉल्व केले 3 × 2 6 - 1 5. LHS ची व्हॅल्यू 5 आली. RHS ची व्हॅल्यू पण 5 होती. याचा अर्थ LHS = RHS. म्हणजेच आपण जी व्हॅल्यू काढली x = 3 ही व्हॅल्यू या लिनियर इक्वेशनचे सोल्युशन आहे. अशा प्रकारे आपल्याला क्रॉस चेक करून लिनियर इक्वेशन मधील व्हॅल्यू चुकीची का बरोबर ते ठरवता येते. आता आपण परत काही एक्झाम्पल पाहूयात मित्रांनो. समजा हे एक लिनियर इक्वेशनचे एक्झाम्पल आहे. आता त्याला सॉल्व करूयात. कसे सॉल्व करावे? प्रथम ब्रॅकेटच्या बाहेर जो नंबर आहे त्या नंबरने ब्रॅकेटला मल्टिपल करा. 4 × x 4x प्लस 4 × 4 16 इज इक्वल टू 2 × x 2x मायनस ॲज इट इज 2 × 2 4. ब्रॅकेट सॉल्व केलेत मित्रांनो. ब्रॅकेटला आपण मल्टिपल करून टाकले. आता दोन्ही साईडला LHS आणि RHS ला व्हेरिएबल आले आहे म्हणून त्या व्हेरिएबल्सला आपण जवळ घेऊ. त्याला म्हणणार कलेक्ट लाईक टर्म्स. and therefore 4x ॲज इट इज. 2x RHS ला प्लस होता, लेफ्ट हँडला घेतला तर मायनस होईल म्हणून -2x प्लस 16 ॲज इट इज इक्वल टू -4. 4x - 2x या दोघी लाईक टर्म्स आहेत. त्यांचे सबट्रॅक्शन करता येईल म्हणून 4x - 2x इज इक्वल टू 2x प्लस 16 ॲज इट इज इक्वल टू -4. प्लस 16 आपल्याला x ची व्हॅल्यू काढण्यासाठी त्याच्याजवळ असणारा प्लस 16 RHS ला साइन चेंज होईल म्हणून 2x इज इक्वल टू -4. हा प्लस 16 सुद्धा तिकडे मायनस झाला आणि म्हणून 2x इज इक्वल टू -4 आणि -16. इंटेजर्सच्या रूलनुसार दोघी संख्या निगेटिव्ह असतील तर त्यांची सम करून साइन मायनस द्यावे. इंटेजर्सचे रूल पाहण्यासाठी मागील व्हिडिओ आपण पाहू शकता. त्यावरून इंटेजर्सचे प्लस मायनसचे रूल, मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचे सर्व झाले आहेत ते पाहून घ्यावेत मित्रांनो. पुढे x इक्वल टू 2 मल्टिप्लायर RHS ला जाताना तो डिवाइड होईल आणि म्हणून x इक्वल टू 2 ने 20 ला डिवाइड केले तर आले आन्सर -10. म्हणजे या लिनियर इक्वेशनचे सोल्युशन आहे -10. आता आपण हे परत क्रॉस चेक करूयात. म्हणून LHS मध्ये आपण x ची व्हॅल्यू -10 टाकू. therefore LHS इक्वल टू 4 इन ब्रॅकेट x प्लस 4 इज इक्वल टू 4 इन ब्रॅकेट द व्हॅल्यू ऑफ x -10 प्लस 4. 4 ॲज इट इज मल्टिप्लाय बाय -10 प्लस 4 इक्वल टू -6 आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन आले -24. LHS ची व्हॅल्यू -24 आली. आता RHS ची व्हॅल्यू चेक करूयात. आता RHS चेक करतोय कारण त्याच्यामध्ये सुद्धा व्हेरिएबल आले आहे म्हणून 2 इन ब्रॅकेट x -2 2 इन ब्रॅकेट द व्हॅल्यू ऑफ x -10 and -2. 2 मल्टिप्लाय बाय -10 -2 इक्वल टू -12. एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्हचे मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह असते. 12 × 12 12 × 1 24. अशा प्रकारे LHS आणि RHS दोन्ही व्हॅल्यू सेम आल्यात म्हणजे आपले सोल्युशन x इक्वल टू -10 हे करेक्ट आहे, परफेक्ट आहे. अशा प्रकारे एक्झाम्पल दुसरे घेऊन आपण उदाहरण समजून घेतले. परत एक उदाहरण घेऊया विद्यार्थी मित्रांनो. या पुढच्या एक्झाम्पलमध्ये x - 4 अपॉन 10 इक्वल टू 2/5 हे लिनियर इक्वेशन सॉल्व करायचे आहे मित्रांनो. त्याला दोन प्रकारे करता येईल. एक डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करा किंवा 10 इकडे डिव्हायजर आहे दुसऱ्या साईडला जाताना तो मल्टिप्लाय होईल. and therefore x - 4 is equal to 2/5 multiplied by 10. x - 4 as it is 2/5 multiplied by 10 म्हणजे 5 ने आपण याला डिवाइड करू शकतो. 5 1 5 5 2 10. 2 × 2 4. नेक्स्ट स्टेप आपणास x ची व्हॅल्यू पाहिजे म्हणून x इक्वल टू -4 RHS ला साइन चेंज होईल म्हणून
मायनसचं तिकडे प्लस होईल, 4 + 4 = 8. आपले सोल्युशन x = 8 या समीकरणाचे आले. आता हे क्रॉस चेक करूयात. क्रॉस चेक हे आपण आपल्या माहितीसाठी करत आहोत. सॉल्व्ह करताना फक्त एवढेच उत्तर लिहायचे असते, पण आपले उत्तर चूक का बरोबर यासाठी आपण त्याला क्रॉस चेक करू मित्रांनो. मग क्रॉस चेकसाठी ज्या ठिकाणी व्हेरिएबल आहे त्या साईडमध्ये x ची व्हॅल्यू टाका. या ठिकाणी फक्त x ची व्हॅल्यू म्हणजे x हा LHS मध्ये आला आहे. आपण LHS मध्ये x ची व्हॅल्यू 8 टाकू तर उत्तर RHS चे यायला पाहिजे, म्हणजे आपले आन्सर बरोबर असेल. म्हणून LHS = x - 4 / 10. x ची व्हॅल्यू 8 आहे. 8 - 4 / 10. 8 - 4 4/10. जर याला आपण सिम्प्लिफाय केले, 2 × 2 2 × 4 2 × 5 10, म्हणजे LHS चे आन्सर आले 2/5 आणि तेच आन्सर RHS चे आहे, म्हणजे LHS = RHS. याचा अर्थ आपण ह्या सोल्युशनसाठी, या इक्वेशनसाठी काढलेले सोल्युशन x = 8 हे करेक्ट आहे. अशा प्रकारे आपण लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल टॉपिक पाहिला. सर्वांना समजले असेल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. तसेच या पुढच्या व्हिडिओ कोणता बनवावा याबद्दल आपण कमेंट करू शकतात. सर्वांनी व्हिडिओ सबस्क्राईब करून लाईक करा.